मित्रो नमस्कार। सध्या मी इस्लामपूर शहरामध्ये आहे आणि कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की AV9 मराठीच्या माध्यमातून इस्लामपूर शहरामध्ये ज्या ज्या वास्तू आहेत किंवा इस्लामपूर शहराची ज्या ज्या गोष्टींमुळे दुरावस्था झालेली आहे त्या गोष्टी AV9 मराठीच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या समोर आणीन असं काल मी आवाहन केलं होतं। काल आपण इस्लामपूरमध्ये जी एंट्री होते प्रवेश होतो त्या ठिकाणी शेतकरी उद्यान होतं। त्या शेतकरी उद्यानचं त्या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट आपण बघितला होता। तिथली काय अवस्था होती काल मी तुमच्यासमोर त्या ठिकाणी मांडलेलं आहे। आज आपण इस्लामपूर शहरामध्ये असणारं, इस्लामपूर शहराच्या सौंदर्यामध्ये भर पाडणारं हे एक अंबिका उद्यान आहे, जे इस्लामपूर शहरामधलं अतिशय प्रसिद्ध असणारं हे अंबिका उद्यान आहे। ज्या अंबिका उद्यानामध्ये त्या ठिकाणी लहान लहान मुलं असतील किंवा वृद्ध लोक असतील त्या ठिकाणी फेरफटका मारायला येत असतात। सध्या जर का या अंबिका उद्यानाची अवस्था बघितली तर अतिशय दुर्दैवी अवस्था या ठिकाणी अंबिका उद्यानाची झालेली आहे। तसं आता बघितलं तर गेट तरी व्यवस्थित आहे, पण आतल्या साईडला जर का आपण बघितलं तर अतिशय दुरावस्था या ठिकाणी ह्या अंबिका उद्यानाची झालेली आहे। आणि काय काय नेमक्या गोष्टी या ठिकाणी बिघडलेल्या आहेत किंवा कशा पद्धतीने या उद्यानाची दुरावस्था झालेली आहे ती दुरावस्था या ठिकाणी मी आज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आता इकडंच बघितलं, सुरुवातीलाच आपण या ठिकाणी आतमध्ये एंट्री केली आहे आणि सुरुवातीलाच आपल्याला हे म्युझिक सिस्टम आहे। अंबिका उद्यानामध्ये जे लोक फिरायला येत आहेत किंवा जे विद्यार्थी असतील किंवा लहान मुलं असतील त्यांच्यासाठी हे एक फिरताना किंवा फेरफटका मारताना म्युझिक ऐकत, गाणी ऐकत त्यांनी फेरफटका मारावा यासाठी हे म्युझिक सिस्टम या ठिकाणी करण्यात आलं आहे। मात्र हे म्युझिक सिस्टम आता सध्या बंद अवस्थेत आहे, म्हणजे पूर्ण या ठिकाणी त्याचे स्पीकर उडालेले आहेत किंवा पूर्ण त्याचा बंदच पडलेला आहे। मग अशा पद्धतीची या स्पीकरची अवस्था आहे। सध्या आपण आतमध्ये जातोय। आता आतमध्ये आल्यानंतर हे लहान मुलांना बसण्यासाठी, त्यांचा मनोरंजन होण्यासाठी ही रेल्वे उद्यानामध्ये या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे। मात्र या रेल्वेची जर का आपण अवस्था बघितली तर या रेल्वेच्या बघा या ठिकाणी काचा फुटलेल्या आहेत। रेल्वेच्या काचा फुटलेल्या आहेत। मी आत उघडून दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला। हे बघा रेल्वेची काय अवस्था आहे बघा। रेल्वे तशीच त्या ठिकाणी धूळ खात पडलेल्या आहे, शिटा या ठिकाणी फाटलेल्या आहेत। आतमध्ये बघितलं तर अतिशय कचरा आणि धूळ एवढी साचलेली आहे की मला वाटतं एक इंचाची धुळीचा थर या रेल्वेमध्ये साचलेला। आणि इकडे बघा हे खिडक्या वगैरे सगळे फुटलेले आहेत। म्हणजे किती नगरपालिकेचं या उद्यानाकडे लक्ष आहे याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी समजतंय। आता हे इंजन आहे बघा इकडं, म्हणजे रेल्वेचं इंजन आहे। तर त्या इंजिनची देखील आपण या ठिकाणी अवस्था बघू शकतो की बंद अवस्थेत सध्या हे इंजिन असेल किंवा रेल्वे या ठिकाणी बंद अवस्थेत पडलेले आहे। आणि इथं सरळ लिहिलेलं आहे बघा, उरण इस्लामपूर नगर परिषद, उरण इस्लामपूर। म्हणजे नगर परिषदेच्या वतीने या ठिकाणी ही रेल्वे मुलांच्या मनोरंजनासाठी या ठिकाणी ठेवण्यात आली होती। आता या रेल्वेची काचच नाही बघा, म्हणजे बिना काचेची रेल्वे, पुढून काय आलं तरी चालतंय सगळं। तर अशा पद्धतीची या रेल्वेची अवस्था आहे। आतमध्ये आपण बघूयात की नेमकी काय या ठिकाणी दुरावस्था झालेली आहे। आता हे म्हणजे हा जो हत्ती दिसतोय तुम्हाला, म्हणजे एक चांगली गोष्ट काय म्हणावं लागेल की नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांचा दोष नाही आहे, परंतु टाकाऊपासून टिकाऊ हा एक प्रयत्न नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे। याचं कौतुक आपल्याला करावं लागेल। नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जो केन असतो आपला, पाण्याचा असेल किंवा कशाचाही ऑइलचा असेल, त्या केनापासून हे बघा अतिशय सुंदर असं हत्तीच्या चेहऱ्याचं त्या ठिकाणी स्टॅच्यू किंवा त्याची कृती त्या ठिकाणी केलेली आहे। तर पहिलं या ठिकाणी जिवंत प्राणी होते, ससा असेल, बदक असेल, म्हणजे या पद्धतीचे पिंजरे वगैरे इथं लावून ससे वगैरे, जिवंत ससे या ठिकाणी ठेवण्यात आले होते किंवा कारण लहान मुलांना ते आकर्षण वाटावं किंवा मुलांचं मनोरंजन व्हावं। आता ते ससे पण गायब आहेत, नेमके कुणी नेले का काय झालं हे आपल्याला पण माहीत नाही। आता हे झाड आहेत इथं बगीच्यामधले, जे हे झाडं आहेत ही झाडं या बगीच्याचं, या उद्यानाचं सौंदर्य वाढवतात। मात्र त्या झाडांना जवळपास 1 महिन्यापासून पाणी दिलेलं नाही। त्याचं कारण काय तर मोटर बंद पडल्या, 15 दिवस पाणी नाही बघा। हा पालापाचोळा बघा,
म्हणजे किती पाला साचला इथं आपण या ठिकाणी बघू शकतो. 15 दिवस या झाडांना पाणी नाही आहे. ही झाडं जी आहेत ती झाडं सुकून चाललेली आहेत. म्हणजे किती नगरपालिकेचा भोंगळ कारभार आपण म्हणायला हरकत नाही. इकडे हे बघा झाडं, म्हणजे सावल्यामुळं त्या थोडीशी तुम्हाला हिरवी दिसत असतील, पण खाली जर का बघितलं तर ह्या पाण्याच्या ज्या पाईप आहेत त्या पाईपासुद्धा तुटलेल्या आहेत. त्या पाईपांमधून पाणी येत नाही आणि झाडं तशाच पद्धतीनं त्या ठिकाणी उन्हामध्ये वाळत आहेत. आता ऊन आहे म्हटल्यानंतर उन्हाळ्याचे दिवस आहेत, लोकांना विसाव्यासाठी यायचं म्हटलं तर लोक ह्या उद्यानामध्ये येत असतात. मात्र त्यांची सोय या उद्यानामध्ये होते का, हा सगळ्यात मोठा या ठिकाणी पडलेला प्रश्न आपल्याला बघायला मिळतोय. आता इकडं हे डस्टबिन वगैरे आहेत, त्याची पण अवस्था मोडलेल्या आहेत हे डस्टबिन वगैरे सगळे. आता इथं आपण बघितलं तर मी मगाशी तुम्हाला एक बाहेर म्युझिक सिस्टम दाखवलं आणि हे बघा, हे पण म्युझिक सिस्टम आहे. ह्याची अवस्था काय आहे बघा. हे इथं उभा केलेलं इथून निकळून या ठिकाणी पडलेलं आहे खाली, आणि पडलेलं आहे म्हटल्यानंतर आता काय अवस्था असेल ते तुम्हीच बघा. अतिशय दयनीय अवस्था या उद्यानाची या ठिकाणी करून ठेवलेली आहे. हे वरती जे लॅम्प आहेत ते लॅम्पसुद्धा त्या ठिकाणी बंद आहेत. हे वृंदावन या ठिकाणी करण्यात आलं आहे, मात्र त्या वृंदावनची देखील काय अवस्था आहे बघा. आता हा जो भाग दिसतो या गेटच्या आतमधला भाग जो आहे, तर इथं सगळी झाडं होती, म्हणजे गारवा होता, लॉन होतं. ते लॉन तुम्हाला दिसतंय का आता जर का परिस्थिती बघितली तर ते लॉन गायब झालेलं आहे. कारण कोणी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा हा उद्यान या ठिकाणी सुरू झालं त्यावेळेस मला वाटतंय 10 ते 12 कर्मचारी याची देखरेख करण्यासाठी या उद्यानामध्ये होते. मात्र सध्या दोनच कर्मचारी या उद्यानामध्ये या उद्यानाची देखरेख करण्यासाठी आहेत. हा वृंदावनचा जो भाग आहे ना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यावरती जे फाउंटन वगैरे करण्यात आले, ते पाणी वगैरे त्यामध्ये गोल सर्कल करून त्याच्यामध्ये लाईट असेल किंवा कारंजा टाईप करण्यात आलं होतं. तो कारंजासुद्धा त्या ठिकाणी बंद अवस्थेत पडलेला आहे. जरा कॅमेरामॅनला विनंती आहे की झूम करून दाखवलं तर थोडंसं बरं होईल. हे पाईप वगैरे जे टाकलेले आहेत त्या पाईप सगळ्या बंद आहेत, त्या लाईट्स वगैरे सगळ्या बंद आहेत. अशा पद्धतीची अत्यंत दुर्दैवी अवस्था या उद्यानाची या नगरपालिकेनं करून ठेवलेलं आहे. आता तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचा विषय मी दाखवतो इकडे या. आता हे जे पाणी दिसतंय ना तुम्हाला, हे पाणी आम्ही इथं आल्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी आम्हाला गेटवरती पाहिलं. लगेच ते कर्मचारी या ठिकाणी धावत आले आणि ते कर्मचाऱ्यांनी लगेच ते मोटर वगैरे काय असेल तर ते मोटर चालू केली आणि पाणी तरी कसं सोडलंय बघा. सगळंच त्या ह्याच्यात सोडून दिलंय पाणी बघा. पाणी आहे तसं मोटर चालू केली पटकन आणि ते पाणी त्या बगीच्यामध्ये आत्ता ह्याच एवढ्याच टप्प्यामध्ये त्या ठिकाणी सोडून दिलेला आहे. आता पाटीलवाडा मी तुम्हाला मगाशी म्हटलं, हाच तो आहे बघा पाटीलवाडा. इथं लिहिलेलं आहे पाटीलवाडा. पाटीलवाड्यामध्ये पाटील आहेत, पाटलीनबाई आहे, म्हणजे दोन्ही नवरा बायको आहेत. त्यांचा हा स्टॅच्यू या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि ह्या स्टॅच्यूची अवस्था जर का आपण बघितली तर या पाटील साहेबांचा हात मोडला आहे बघा, आणि हा आहे पाटील साहेबांचा हात. तर अशा पद्धतीची अत्यंत दयनीय अवस्था या स्टॅच्यूची झालेली आहे. आणि हे बघा बघा, हे काय आहे, हे वायर आहे. पाटील साहेबांना बहुतेक इकडं काय गळ्यात दोरे वगैरे बांधून हा त्यांचा काय आता प्लॅन असू शकतो का नगरपालिकेचा, हा आपल्याला विचारावं लागेल. म्हणजे गळ्याभोवतणी ते गुंडळलं आहे, म्हणजे काय बघा नगरपालिकेच्या मनात काय आहे. आता हे पाटलीनबाई आहेत, तर यांचा देखील हात बघा, म्हणजे हा स्टॅच्यू या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यांचा जर का हात बघितला आपण तर अत्यंत दुर्दैवी अवस्था या ठिकाणी झालेली आहे. त्यांच्या गळ्यातील असेल तर हे गळ्यातील सुद्धा या ठिकाणी पडलेलं आहे, याचा कलर गेलेला आहे. तर अशा पद्धतीची अवस्था या ठिकाणी या पाटीलवाड्याची झालेली आहे. वरती बघितलं तर कौलं पण या ठिकाणी फुटलेले आहेत बघा, कौलं फुटलेले आहेत, इकडं कौलं फुटलेले आहेत. हा लॅम्प बहुतेक ऐतिहासिक काळातला असावा, कारण याची परिस्थिती बघून आपल्या लक्षात येते. म्हणजे अशा पद्धतीची या ठिकाणी दुरावस्था. हे तुळशी आहे बघा, तुळशीसुद्धा या ठिकाणी वरचं जे होतं तुळशीचा भाग तो या ठिकाणी फुटलेला आहे. तर ही अंबिका माताची या ठिकाणी मूर्ती आहे. आता या मूर्तीची काय अवस्था आहे बघा.
यामध्ये ते जर का पाणी बघितलं तर ते कुठल्या तरी गटरीतलं पाणी आहे का काय असं त्या ठिकाणी आपल्याला वाटतंय. म्हणजे स्वच्छता किती आहे आपण या ठिकाणी बघू शकता. इथं जे काही पानं वगैरे उगवून आलेले आहेत किंवा शोची झाडं वगैरे लावले आहेत त्याची सुद्धा अवस्था तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. त्या पाण्यामध्ये अक्षरशः त्या ठिकाणी जीवजंतू किडं आळ्या या ठिकाणी झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. आता हे जे लॉन आहे हे लॉन उन्हानं या ठिकाणी वाळून पिवळं खड पडलेलं आहे, कारण या लॉनला पाणीच नाही. पाणी नसल्यामुळे हे लॉन त्या ठिकाणी वाळून गेलेलं आहे. हे बघा इथं लॉन होतं पूर्ण, आता काय दिसतंय सगळी माती या ठिकाणी आपल्याला दिसते. आता इकडं थोडंसं हिरवं दिसतंय. याचं कारण की या झाडांची सावली या लॉनवरती पडत असल्यामुळे थोडासा हा भाग या ठिकाणी हिरवा आपल्याला असलेला दिसतोय. तसं बघितलं तर गेले महिन्याभरापासून ह्या उद्यानाला त्या ठिकाणी पाणी नाही आहे. आता इकडं आतल्या साईडला एक कारंजा मोठा लाइटिंगचा कारंजा या ठिकाणी करण्यात आला होता बघा. आता या कारंजाची काय अवस्था आहे तुम्ही बघू शकता. आता मला इकडून सध्या आत जाणं थोडंसं कठीण आहे, तरी पण मी जाण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण गेट त्या साईडला आहे आणि कर्मचारी म्हणतायत की गेटची किल्ली काय आमच्याकडे नाही आहे. आता गेटची किल्ली नेमकी कोणाकडे आहे ते आपल्याला थोडंसं बघावं लागेल. आता मी कसं तरी कसरत करून त्या ठिकाणी आत जातो आहे. आता हा कारंजा जेव्हा सुरू करण्यात आला तेव्हा अतिशय व्यवस्थितरित्या हा त्या ठिकाणी कारंजा होता. मात्र आत्ताची जर का या कारंजाची परिस्थिती बघितली तर अत्यंत दयनीय अवस्था या कारंजाची झालेली आहे. म्हणजे नगरपालिकेचं लक्ष कितपत या उद्यानावरती आहे बघा. ह्या कारंजाची अवस्था बघा काय दिसतंय. असल्या ऐन उन्हाळ्यामध्ये जर का हा कारंजा अशा अवस्थेत असेल तर या उद्यानाला काय अर्थ आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पडतोय. खरं तर या उद्यानाचं उद्घाटन आर्चा आणि परशाच्या हस्ते या उद्यानाचं त्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं होतं. मात्र या उद्यानाची काय अवस्था आहे आपण या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी अँगल्स लावलेले आहेत, म्हणजे त्या कारंजावरती लाईट लावलेल्या आहेत, मोटर लावलेले आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नगरपालिका जर का याच्यावरती खर्च करत असेल, जनतेचा पैसा याच्यावरती लावत असेल तर याला मग काहीच किंमत नाही का असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पडलेला बघायला मिळतोय. आता इथं कारंजाचं जे काही व्यवस्थापन असेल किंवा ज्याचं काही मटेरियल असेल ते ठेवण्यासाठी एक खोली आहे. आता सध्या खोलीला तर कुलूप आहे. आता या खोलीची अवस्था बघा किती पालापाचोळ्या या ठिकाणी पडलेल्या आहेत, पायपा तसेच त्या ठिकाणी पडलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. तर हे झाड आहेत, हे बघा झाडं किती वाळून गेलेले आहेत. या झाडाच्या छोटे या ठिकाणी झाडं आलेले आहेत, लॉन्स आलेले आहेत, त्याची अवस्था बघा. या आवारामध्ये पडलेला पालापाचोळा बघा, इकडं बघा पालापाचोळा किती. ह्या झाडाखाली जरा दाखवा. जे अत्यंत दुरावस्था या ठिकाणी आपल्याला झालेलं बघायला मिळते या उद्यानाची. तर कसरत करावी लागू दे, मात्र जनतेच्या समोर येणं हे गरजेचं आहे. काय नेमकं बाबा इस्लामपूर शहराची परिस्थिती आहे हे लोकांपर्यंत पोहोचणं किंवा लोकांना कळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. परंतु या बगीच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी अत्यंत तातडीनं त्या ठिकाणी त्या दुरुस्त करणं गरजेचं आहे. प्रथम उभारलेलं हे अंबिका उद्यान आहे. जवळपास मला वाटतं 2016 किंवा 15च्या आसपास हे उद्यान उभारलं असावं. आणि उद्यानाचं उद्घाटन मगाशी मी तुम्हाला सांगितलं की सैराट चित्रपटाचे जे अभिनेते होते आर्ची परशा त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं होतं. मात्र त्यानंतर सध्या काय अवस्था आहे या उद्यानाची हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि नगरपालिकेनं ज्या गोष्टी आहेत ज्या शहराच्या सौंदर्यामध्ये भर पाडतात आणि त्या गोष्टी या ठिकाणी निकामी झालेल्या आहेत, त्या गोष्टींची दुरावस्था झालेली आहे, अशा गोष्टीवरती त्या ठिकाणी लक्ष देऊन त्या गोष्टींची त्या स्थळांची त्या ठिकाणी डागडुजी करावी असं आव्हान AV9 मराठीच्या माध्यमातून मी नगरपालिकेला करतोय. आणखी ज्या काही गोष्टी शहरामध्ये आहेत त्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न AV9 मराठीच्या माध्यमातून केला जाईल.